जय हिंद साथियों, खबरें और भी है टीवी न्यूज नेटवर्क में आप सभी दर्शकों का स्वागत है। इस वीडियो को लाइक करें, हमारे चैनल को सब्सक्राइब करें और बेल आइकन जरूर प्रेस करें। प्रयत्न केलाय जनतेला मेसेज देताना आम्ही सुद्धा तुम्हाला या सतर्क करत आहोत की आपल्या आजूबाजूला आपला कोणी मित्र, कोणी आपला भाऊ, आपला कोणी वडील, आपला कोणी शेजारचा, कोणी शेजारी कोणत्याही व्यसनाच्या आहारी जाऊ नये याच्यासाठी तुम्ही सुद्धा आमच्या वतीने प्रयत्न कराल अशी मी तुमच्याकडून अपेक्षा करतो। हे जे आहेत वेगवेगळ्या प्रकारचे ड्रग्ज आहेत, कोणी इंजेक्शनच्या माध्यमातून घेतो, कोणी ते याच्यावरती आपली पट्टी आपल्या काय फॉईल पेपरवरती ते ब्राऊन शुगर घालून आग लावतो। अशा प्रकारचे एकदम विषारी, शरीराला घातक, त्याचा परिणाम फक्त अंत आहे, अशा प्रकारचे ड्रग्ज विकले जातात। विकणाऱ्यांवरती आम्ही कारवाई करतो। तुम्ही सुद्धा असाल तर तुमच्या निदर्शनास आला ताबडतोब 100 डायल करा, 112 डायल करा की असा हिसाब इथे असाची विक्री करतो आहे, त्याच्यावरती कारवाई करा। पोलीस नेहमी सतर्क आहे अशा हिशोबांवरती कारवाई करायला। फक्त आम्हाला माहिती मिळायला पाहिजे जनतेतून। आम्ही प्रयत्न करतो, आम्ही माहिती काढण्याचा प्रयत्न करतो, त्याचाच परिणाम आहे। आपण पिंपळपाड्यामध्ये एक मोठा विक्रेता होता। इस वीडियो को लाइक करें, हमारे चैनल को सब्सक्राइब करें और बेल आइकन जरूर प्रेस करें। वर्षापासून तो आतमध्ये आहे। अशा प्रकारे आपण त्या गुन्हेगारांवरती नक्की करण्याचं काम करतो आहे। त्याच्यासाठी तुमच्या मदतीची म्हणजे आपले वर्ग शिक्षक असो किंवा मुख्याध्यापक असो किंवा तुम्ही विद्यार्थी वर्ग असो, तुमच्या मदतीची आवश्यकता आहे। कारण की तुम्ही या देशाचं पुढे भवितव्य घडवणार आहात। तुमच्या माध्यमातूनच पिढी जन्माला येणार आहे आणि हे भारताचं भविष्य हे तुमच्या हातात आहे। म्हणून आम्ही तुम्हाला विनंती करतो आहे की तुमच्या आजूबाजूला जर असा काही प्रकार दिसला तर तुम्ही आम्हाला ताबडतोब कळवा। आम्ही त्याच्यावरती तात्काळ ॲक्शन घेऊ। त्याची जागा समाजामध्ये नाही। अशा ड्रग विक्रेत्यांची किंवा ड्रग्ज घेणाऱ्यांची जागा समाजामध्ये नाही। अशा ड्रग विक्रेत्यांमुळे आणि ड्रग्ज घेणाऱ्यांमुळे बाजूच्या माणसाला त्याची सवय लागते आणि एकदा जर का त्याची सवय नुसती टेस्ट जरी घेतली तर त्याची आयुष्यभर सवय लागते, ती सुटत नाही। तो माणूस ड्रगच्या आहारी जातो, त्याला ड्रग्ज नाही दिलं तर तो मिळालं नाही तर तो कोणताही गुन्हा करायला मागे पुढे पाहत नाही। असे बरेचसे उदाहरणं आहेत की ज्या मुलांना ड्रग्सची सवय लागली, त्यांनी ड्रग्स विकत घेण्यासाठी पैसे नाही म्हणून आई वडिलांचा खून केलेला आहे, भावाचा खून केलेला आहे आणि पैसे घेऊन ते ड्रग्सच्या आहारी गेलेले आहेत। अशी सुद्धा घटना घडलेल्या आहेत। त्या घटना या देशामध्ये आपल्या मुंबई शहरामध्ये पवई एरियामध्ये घडू नये यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत आणि आपण सुद्धा प्रयत्नशील राहावं। आणि जर तुम्हाला असं कुठे आढळून आलं तर 112 100 नंबर पोलिसांचा कोणता किती नंबर आहे 100 सिरियल बघितली आहे ना, सर्वांना माहिती आहे 100 आणि परत त्याच्यात एक नवीन नंबर ॲड झालेला आहे 112 वर तुम्ही कॉल दिला तर आमच्या या गाड्यांना कॉल पडतो। आमचे वायरलेस सेट आहे, त्या वायरलेस थ्रू तुम्ही
नंबर तिकडे फिरवला, तिकडे आम्हाला माहिती मिळते पवईच्या मिलिंद विद्यालयाच्या बाजूला असा एक संशयित इसम फिरत आहे, तो ड्रग्सची विक्री करण्याच्या इराद्यात आहे, असा जर आम्हाला मेसेज मिळता बरोबर ह्या ज्या गाड्या असतात प्रत्येक याच्यामध्ये बीट चौकी आमचे पवई विभाग जे आहे ते 4 विभागात विभागलेला आहे, त्याच्यामध्ये प्रत्येक गाडी फिरत असते, ही लोक फिरत असतात. तुम्हाला फक्त 5 मिनिटाच्या आतमध्ये पोलीस मदत मिळते. मुंबई शहरामध्ये ही सुविधा फार महत्त्वाची आहे. तुम्ही जिथे कुठे अडचणीत असाल तिथून तुम्ही जरी 100 नंबर फिरवला 112 जरी फिरवला तरी तुम्हाला कुठेही मुंबई शहरामध्ये महाराष्ट्रामध्ये तरी तुम्हाला त्या ठिकाणी 5 मिनिटामध्ये पोलीस मदत मिळणार आणि मिळते.